विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 मार्च 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे इम्पॉर्टंट चालू घडामोडी तयार होऊ शकतात ते विद्यार्थ्यांनो सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न बघणार आहोत आणि हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनो परीक्षाभिमुख असणार आहेत. म्हणजे तुमच्या परीक्षेत ज्या टाईपचे प्रश्न विचारू शकतात तेच प्रश्न विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओमधील सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणी सादर केला? श्री उद्धव ठाकरे, श्रीकांत देसाई, अजित पवार, अभिमन्यू पवार. तर लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022-23 साठीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं अर्थसंकल्प पंचसूत्री, म्हणजे ह्या अर्थसंकल्पामध्ये एकूण 5 असे पंचसूत्रे आहेत, ते आपणास बघायचे आहेत. पहिला विभाग आहे कृषी व संलग्न, यासाठी 23,888 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटी, सार्वजनिक आरोग्यासाठी 5,244 कोटी, दळणवळणसाठी 28,605 कोटी आणि उद्योगासाठी विद्यार्थ्यांना जवळपास 10,111 कोटी विद्यार्थ्यांना तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, कोणत्या राज्यात मानस राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प गेंडे आणि वाघाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे? विद्यार्थ्यांनो, किंवा असे प्रश्न विचारू शकता की कोणत्या राज्यात मानस राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प बघावयास भेटतो? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आसाम या राज्यात मानस राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात गेंडे आणि वाघाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झालेली दिसून येते. तर आता आसाम आला आहे, तर आसामच्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात घ्या. आसाम राज्याची स्थापना 1947 मध्ये झाली आहे. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि आसाम राज्याची कॅपिटल आहे दिसपूर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्य सरकारने केलेले आहे? तर लक्षात घ्या, भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन ऑप्शन क्रमांक डी, तामिळनाडू राज्य सरकारने केलेला आहे. आणि लक्षात घ्या, ह्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना 150.4 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, महिला विश्वचषक स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, झुलन गोस्वामी, म्हणजे भारतीय महिला संघाच्या या बॉलर आहेत. यांनी संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या त्या गोलंदाज ठरलेल्या आहेत. आणि झुलन गोस्वामी या पश्चिम बंगाल या राज्याच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, कोणती कंपनी इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम ओपनची प्रायोजक बनली आहे? म्हणजे कोणती कंपनी इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम ओपनची प्रायोजक बनलेली आहे? तर लक्षात घ्या, इन्फोसिस ही जी IT कंपनी आहे ही इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम ओपनची प्रायोजक बनलेली आहे. आता इन्फोसिस आला आहे, तर इन्फोसिसच्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट गोष्टी बघून घ्या. इन्फोसिसची स्थापना कधी झाली? तर 7 जुलै 1981 ला इन्फोसिसची स्थापना झाली आहे. याचे संस्थापक कोण आहेत? एन नारायण मूर्ती. सध्याचे CEO कोण आहेत? तर सलील पारेख हे सध्याचे CEO आहेत आणि बँगलोर या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, कोणत्या राज्याने वुमन ॲट वुमन कार्यक्रम विद्यार्थ्यांना सुरुवात केला आहे? वुमन ॲट वर्क कार्यक्रम सुरू केला आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक या राज्य सरकारने वुमन ॲट वर्क कार्यक्रम सुरू केला आहे. तर लक्षात घ्या, वुमन ॲट वर्क याच्या अंतर्गत काय करणार आहे? तर महिलांना 2026च्या आत 5 लाख नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला आहे. तसेच विद्यार्थ्यांना कर्नाटक आला आहे, तर कर्नाटकच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गोष्टी बघून घ्या. कर्नाटक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झालेली आहे. मुख्यमंत्री आहेत बसवराज बोमाई, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय म्हणण्यापेक्षा कॅपिटल कुठे आहे? तर बँगलोर ही कर्नाटकची राज्याची कॅपिटल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, कोणता देश जगातील सर्वात मोठा कच्चा तेल उत्पादक देश विद्यार्थ्यांनो बनलेला आहे सध्याच्या स्थितीमध्ये? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका हे याचं योग्य आन्सर आहे. विद्यार्थ्यांनो, रशिया हा क्रूड पेट्रोलियम ऑइल निर्यात करण्यामध्ये 1 नंबरला होता, परंतु अमेरिकेने काय केलं की खूप सारे सँक्शन त्यांच्यावर लावले. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये अमेरिका सर्वात मोठा कच्चा तेल उत्पादक देश बनला आहे. आणि लक्षात घ्या, अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ते जो बिडेन आहेत, हे 46वे अध्यक्ष आहेत. आणि यांची राजधानी कोणती किंवा कॅपिटल कोणती आहे? तर वॉशिंग्टन ही कॅपिटल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, सुषमा स्वराज पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर लक्षात घ्या, सुषमा स्वराज हे आपल्या काय होता की परराष्ट्रीय मंत्री होतात, बरोबर, फॉरेन मिनिस्टर होता त्या.
तर लक्षात घ्या सुषमा स्वराज पुरस्कार हा हरियाणा या राज्याने सुरुवात केला आहे. तर लक्षात घ्या या पुरस्कारांतर्गत काय होणार आहे, तर महिलांना विविध क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच आता हरियाणाला आहे, तर हरियाणाच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या, तर हरियाणा राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 झाली आहे. मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि हरियाणाची कॅपिटल आहे चंदीगड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन क्रमांक 9, रशियातून तेल, वायू, कोळसा आयात करण्यावर कोणत्या देशाने बंदी घातली आहे? विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका या देशाने रशियातून तेल, वायू, कोळसा आयात करण्यावर बंदी घातलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, मायक्रोसॉफ्ट भारतातील सर्वात मोठे डेटा सेंटर क्षेत्र कोठे स्थापित करणार आहे? तर लक्षात घ्या मायक्रोसॉफ्ट भारतातील सर्वात मोठे डेटा सेंटर हैदराबाद या ठिकाणी स्थापित करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो मायक्रोसॉफ्ट आला आहे, त्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट गोष्टी बघून घ्या. मायक्रोसॉफ्टची स्थापना 4 एप्रिल 1975 मध्ये झाली होती. याचे संस्थापक कोण होते, तर बिल गेट्स आणि पॉल एलन हे याचे संस्थापक होते. सध्याचे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत सत्या नडेला आणि लक्षात घ्या याचं जे मुख्यालय आहे ते USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे स्थित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, भारताच्या विकासात कामगारांची भूमिका हे पुस्तक कोणत्या संस्थेने प्रकाशित केलेलं आहे? भारताच्या विकासात कामगारांची भूमिका हे पुस्तक विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्पॉवरमेंट या संस्थेने प्रकाशित केला आहे. तर लक्षात घ्या केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते भारताच्या विकासात कामगारांची भूमिका हे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात भारताच्या विकास प्रस्तावात श्रमिकांच्या योगदानावर नामवंत शिक्षक तज्ञांनी लिहिलेले 12 असे लेख आहेत. व्ही गिरी नॅशनल लेबर इन्स्टिट्यूटने प्रकाशित केला आहे, जी कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त प्रशिक्षण संस्था आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, MSME इन्क्युबेशन डिझाईन आणि IPR योजनांचे एकत्रीकरण म्हणून सुरू केलेल्या नवीन योजनेचे नाव काय आहे? विद्यार्थी मित्रांनो परत एकदा प्रश्न वाचतो. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस इन्क्युबेशन डिझाईन आणि IPR योजनांचे एकत्रीकरण म्हणून सुरू केलेल्या नवीन योजनेचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक बी, MSME नाविन्यपूर्ण योजना हे याचं नाव आहे. MSME साठी केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी MSME नाविन्यपूर्ण योजना लॉन्च केली. ही नवकल्पना उपक्रमांसाठी केंद्र म्हणून काम करेल, जी समाजाला फायदेशीर व्यवसाय प्रस्तावात कल्पनांचा विकास सुलभ करेल. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 13, झेनो ट्रान्सप्लांटेशन जे अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सप्लांटेशन आला आहे म्हणजे काय, अवयव प्रत्यारोपण, बरोबर, याच्याशी ते संबंधित आहे. लक्षात घ्या झेनो ट्रान्सप्लांटेशनची व्याख्या एकतर मानवी प्राप्तकर्त्यांमध्ये अमानव प्राणी स्रोताकडून जिवंत पेशी उती किंवा अवयव किंवा मानवी शरीरातील द्रव पेशी उती किंवा अवयव ज्यांचा पूर्ववितो म्हणजे बाहेरील संपर्क झाला आहे असे प्रत्यारोपण म्हणून केले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय केलं जातं की जे अमानवी म्हणजे माणूस सोडून बाकीचे जसं डुक्कर झाले किंवा हे जे आहेत त्यांपासून त्यांचे अवयव घेऊन हे ट्रान्सप्लांटेशन करायचं, म्हणजे त्यामध्ये चेंजेस करायचे, ट्रान्सप्लांटेशन करायचं, ही अशी ही ट्रान्सप्लांटेशनची प्रोसिजर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की झेनो ट्रान्सप्लांटेशन कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे, तर अवयव प्रत्यारोपण, सोपं आहे लक्षात ठेवायला. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, जागतिक व्यापारात रशियाचे सर्वात मोठे योगदान कोणते उत्पादन आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी, क्रूड पेट्रोलियम. विद्यार्थी मित्रांनो हे रशियाचं सर्वात मोठं योगदान होतं जागतिक व्यापारात. त्यानंतर ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठी PLI योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केलेली आहे? तर लक्षात घ्या ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठी PLI योजना नागरी विमान वाहतूक मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. लक्षात घ्या PLI योजनेअंतर्गत ड्रोन किंवा ड्रोन घटकांच्या निर्मात्यासाठी प्रोत्साहन पुढील 3 वर्षांमध्ये कंपनीने केलेल्या मूल्यवर्धनच्या 20% असेल. ही योजना सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे जे ड्रोन आणि ड्रोनचे घटक बनवतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रमुखत्वे ही योजना लॉन्च केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 15 प्रश्न बघितले आहेत. आता याच प्रश्नामधले हे पुढील 3 प्रश्न विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी एक्झरसाइज आहे. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारताच्या विकासात कामगारांची भूमिका हे पुस्तक कोणत्या संस्थेने प्रकाशित केलं? त्यानंतर सुषमा स्वराज पुरस्कार कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? आणि भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्य सरकारने केलेलं आहे?
विद्यार्थी मित्रांनो, हे 3 प्रश्न तुमच्यासाठी चॅलेंज आहे आणि तुम्ही नक्कीच जर तुम्हाला येत असेल आन्सर तर खाली कमेंट करा. तसेच चॅनलवर नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि जेवढेही आपले अभ्यासू मित्र आहेत त्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला चालू घडामोडीची जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी हे आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, ज्यावर आपण ॲडिशनल 5 क्वेश्चन टाकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव सर्व कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत मोफत आणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.